आपण ही रॅली संपन्न करायची आहे। कल्याण नगरी मधली ऐतिहासिक रॅली आपल्याला या मनोवादी प्रशासनाला दाखवायची आहे की कल्याण मध्ये सुद्धा बोधगया महाबोधी विहार मुक्तीचा आवाज या बालाजी लॉन्स मधून बुलंद झाला, या निगर मधून बुलंद झाला, या खडकपाड्यामधून बुलंद झाला। तर आपण सर्वांनी संघाच्या मागे या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे। शांततेने ही रॅली ज्याप्रमाणे आपण भंते विनाचार्यांना ऐकलेलं आहे त्याचप्रमाणे आपण त्यांच्या सोबत आहात हे रस्त्यावर सुद्धा आपल्याला दाखवायचं आहे। म्हणून मी सर्वांना विनंती करेन की त्या रॅलीला सुरुवात होते। सर्वांना विनंती करतो की आपण शांतमय पद्धतीने या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे। आज आपण सर्वजण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सर्व धम्म बांधव भगिनी बौद्ध बांधव भगिनी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण शांतमय पद्धतीनं या धम्म यात्रेमध्ये धम्मध्वज यात्रेमध्ये आपण सहभागी व्हायचं आहे। ज्यांनी या नियोजनामध्ये शेवटपर्यंत साथ दिली, ज्यांनी छान असं सूत्रसंचालन केलं, आमचे राजेश पत्रकार राजेश कवटकर सर यांचं सुद्धा मी कवटकर सरांचं मी या ठिकाणी आभार मानतो। आपण सर्वांनी आता रॅलीमध्ये रूपांतर होत आहे। पंतजींची इच्छा आहे की तुम्ही सगळे या रॅलीमध्ये समाविष्ट होऊन पंतजींना आपल्याला आदरवाडी चौकापर्यंत घेऊन जायचं आहे। त्या अगोदर या धम्म रॅलीमध्ये दीक्षाभूमी नागपूरवरून सर्व उपासक संघ त्याचबरोबर भिक्षू संघ या ठिकाणी आहे। त्या संघाला मी विनंती करतो की आपली भोजनाची व्यवस्था ते फक्त नागपूर दीक्षाभूमी ते कल्याण नंतर चैत्यभूमी या धम्म रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। बोधगया महाबोधी विहार मुक्त, बोधगया महाबोधी विहार मुक्त, बोधगया महाबोधी विहार मुक्त। बंटे विनाचार्य आगे बढ़ो, बंटे विनाचार्य आगे बढ़ो। अरे कोण म्हणतात देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतात देणार नाही, अरे घेतल्याशिवाय राहणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भिक्खू संघांचा, आदरणीय भिक्खू संघांचा। हॅलो, सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने पंतजींना भेटा। आपल्याला दुर्घटना केल्यापर्यंत आपल्याला पंतजींना सर्वांनी